सरस्वती, सरस्वती तुझ्या ध्यानात आहे ना? तू इथे कुठे विभूती टाकलीस? त्या दिवसापासून मी इथे पाऊलही टाकलेले नाही। त्यामुळे थोडा संभ्रम होतो आहे। सर्व ग्रह, तारे, नक्षत्र, सूर्य, चंद्र ह्या क्षणी इथे दृष्टी ठेवून आहेत। श्री दत्त महाराज ह्यांचेही या भूमीकडे लक्ष लागून राहिले आहे। श्री महादेव, पार्वती कैलासातून ह्या क्षणी इकडेच दृष्टी ठेवून आहेत। सरस्वती, आता विलंब नको। तू विभूती जिथे टाकलीस ते स्थान दाखव। अहो, गावातल्या गाई गुरांचे शेण जिथे टाकले जाते तिथेच मी ती विभूती टाकली आहे। हे प्रभू, हे गुरुवर, आमच्या हातून जाणते अजाणतेपणे जे पातक घडलंय, जो अपराध घडलाय, त्याबद्दल मी क्षमा मागतो। आपण द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे। सुराज, उठ। जे घडले आहे, घडते आहे आणि पुढेही जे घडणार आहे ते परमशक्तीच्या अनुमतीनेच। त्यामुळे तुमच्या हातून काही चुकीचे घडले आहे असे समजू नका। ह्या क्षणानंतर कुणीही आपले स्थान सोडू नये। इथे जमलेल्या प्रत्येकाचे काहीतरी संचित आहे, ज्यामुळे जे घडणार आहे ते दृष्टीस पडेल। हे श्री महादेव, हे श्री महादेव, हे श्री महादेव, हे महादेव, हे श्री दत्त महाराज, हे श्री दत्त महाराज, हे श्री दत्त महाराज। ज्या नाथ परंपरेचा पाया तुम्ही निर्माण केला, त्या नाथ परंपरेला पुढे घेऊन जाण्यासाठी आज मी एक पाऊल उचलतो आहे। जिथे पवित्र गायींचे शेण टाकले आहे तिथे या ढिगाऱ्याखाली अग्नी धुमसतो आहे। या गोरक्षेतून मी ह्या पृथ्वीवरच्या तेजस्वी आणि दिव्य पुत्राला या सृष्टीत अवतरण्याचे आमंत्रण देत आहे। या गोरक्षेतून जो अवतरणार त्याचे नाव मी गोरक्ष 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 असे ठेवतो आहे। गोरक्ष, मी मच्छिंद्र तुला ह्या धरित्रीवर पहिले पाऊल ठेवण्यासाठी आमंत्रित करीत आहे। माझ्या देहावर गोरक्षाचे ओझे आहे।
ते कुणी सारले तर मी बाहेर येऊ शकेन.